संपूर्ण अलिबागकरांचा लाडका महेंद्र दादा पाहायला मिळतात. मॅचला आपण पाहतोय सुरुवात होते आणि विकासचा खासियत आपण पाहतोय तीनही खेळाडू 40+ पाहायला मिळतात. अर्थात गोलंदाजी करणारा संघ प्रसाद एलून अलिबाग संघाने सुद्धा रुपेश बाबीच्या हाती चेंडू सुपूर्द केलाय. पाहूया सर्वकडे अनुभव अनुभव असं चित्र. पहिला चेंडूवरती आपण पाहतोय आपल्याच फॉलो थ्रू मध्ये अतिशय दमदार फिल्डिंग पाहायला मिळते. निश्चितपणे दाद द्यावी लागेल ज्या पद्धतीने चेंडू फील्ड केला. गोलंदाजी करणारा गोलंदाज रुपेश बाबी याने पॉवर प्लेचा षटक आहे आणि रुपेश बाबी जर म्हटलं ना तर त्याला अनेक मोठमोठ्या स्पर्धा खेळाचा अनुभव आहे. खऱ्या अर्थानं रुपेश बाबी वर्सेस महेंद्र मात्रे, रुपेश बाबी वर्सेस कमलाकर दादले हे बॅटल मात्र खूप रंगणार, यात मात्र कोणतीही शंका नाहीये. महेंद्र मात्रे वयाच्या 50 मध्ये आल्यानंतर सुद्धा जो अजूनही स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये आपली कमाल दाखवून देतो असा हा खेळाडू पाहायला मिळतोय. महेंद्र दादा ऑन स्ट्राइक. एक धाव आपण डावफलकर पाहतोय. हा चेंडू आपण पाहतोय परिणामकारक क्षेत्ररक्षण व्यूहरचना आणि मोठा जाळा, मोठा मासा आपण पाहतोय जाळ्यात अडकलाय. महेंद्र दादा जातोय बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे. निश्चितपणे आपण पाहतोय एक बिग ब्लो म्हणता येईल, एक मोठा धक्का म्हणता येईल. निश्चितपणे आपण पाहतोय महेंद्र मात्रे सारखा एक महत्वपूर्ण फलंदाज मैदानातून तंबूत परतलाय. रुपेश बाबेने मात्र आपण पाहतोय आपल्या संघाला एक चांगला स्टार्ट मिळवून दिलाय आणि खऱ्या अर्थानं पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय एक सुंदर सुरुवात पाहायला मिळते. अफलातून गोलंदाजी पाहायला मिळते. पहिला चेंडू डॉट आला आणि त्यानंतरचा चेंडूवर मात्र आपण पाहतोय विकेट पाहायला मिळते. एक सूचना होती, जो महिला कक्ष आहे तो महिलांकरिता राखीव आहे, तर तिथे महिलांसाठी जागा उपलब्ध करून द्यायची आहे. विनाकारण तिथे गर्दी करू नये. ओव्हर टू प्रितेश. रुपेश बाबी आपण पाहतोय पॉवर प्लेचं षटक. अर्थात पॉवर प्लेचं षटक म्हटलं विकास दादा तर या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी तुमच्याकडे एक वेगळं टॅलेंट असावं लागतं, कारण दोनच खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतात. परंतु रुपेश बाबी कमालीची गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये प्रभावित करणारी गोलंदाजी पाहायला मिळते. रुपेश बाबीची धारदार गोलंदाजी आपण पाहतोय, रंगात आलेली गोलंदाजी आपण पाहतोय. अचूक टप्प्यावरती होणाऱ्या गोलंदाजीने बॅटिंग करणाऱ्या संघाला पहिल्या षटकामध्ये पूर्णतः वंचित करून ठेवले. पहिल्या षटकामध्ये अगदी कंजूसभरी गोलंदाजी पाहायला मिळते, तिखट मारा पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय रुपेश बाबीने आपल्या संघाला वेल बिगन करून दिले. हा चेंडू स्लोवर वन पिंट्याला बीट करणारा. पिंट्या एक युवा खेळाडू आहे, परंतु आपण पाहतोय पिंट्या समोर खूप मोठं आव्हान आहे, चॅलेंज आहे. रुपेश बाबी आपल्या अनुभवाचा पुरेपूर उपयोग करतो, कारण विकास दादा असं म्हणतात की एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर आणि तोच आपण अनुभव पाहतो मैदानात गोलंदाज रुपेश बाबीच्या माध्यमातून. हा चेंडू मात्र आपण पाहतो अलॉंग द कार्पेट केलेला आहे. चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय अँड एस इट्स सुपर पो. धाव फलकावरती आपण पाहतोय धावा येतात 5. रुपेश बाबीने पहिल्या 4 चेंडूमध्ये खर्च केली होती 1 धाव, परंतु त्यानंतर एक नेत्रदीपक असा कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला.
हा चेंडूवर सुद्धा आपण पाहतोय प्रसादच्या बॅटमधनं चांगला फटका. प्रसाद चेंडू फील्ड करतोय आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय पंचांकडून रिव्ह्यूचा इशारा आलेला आहे. फलंदाज थोड्याशा संकटामध्ये पाहायला मिळतोय. पाहूया थर्ड अंपायर करण्याचा कोणता इशारा येणार. परंतु आपण जर गोलंदाजीचं अनालिसिस पाहिलं ना विकास दादा, निश्चितपणे कौतुक करायला लागेल रुपेश बाबी याचं, कारण सर्कलच्या बाहेर केवळ 2 खेळाडू आहेत आणि अशा प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय या अनुभवी खेळाडूकडून. आणि मित्रांनो निश्चितपणे हा एक अनुभवी खेळाडू आपण पाहतोय गोलंदाजी करताना. आणि रुपेश भाबी याने जी गोलंदाजी केली आहे ना त्याने नक्कीच आपण कौतुक सुद्धा करायला पाहिजे, कारण आपण पाहतो अगदी दमदार गोलंदाजी पहिल्या षटकात पाहायला मिळाली. अंपायरचा डिसिजन आलाय आणि नॉट आउट असा निर्णय आलाय पंचांकडून. षटक क्रमांक पहिलं इथे संपुष्टात आले. पहिल्या षटकामध्ये 6 धावा पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये थोडी संत थोडी सावध सुरुवात पाहायला मिळते. कुठेतरी आता बॅटिंग करत असताना एक्सलेटर वरती पाय ठेवणं गरजेचं असणार आहे. ते या दरम्यान फलंदाजी करणारा संघ अर्थात प्रदीप स्पोर्ट नौकार संघाला प्रसाद मात्रे जो कुरुळला बिलॉंग करतो तो आज मात्र रिप्रेझेंट करतोय प्रदीप स्पोर्ट नौकार संघाला. पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना थोडासा स्ट्रगल आणि संघर्ष त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. परंतु आज आपण पाहतोय प्रसादच्या साथीने एक अनुभवी खेळाडू आहे कमलाकर दादले, त्यामुळे निश्चितपणे एक चांगली पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. 6 धावा पहिल्या षटकाच्या खेळानंतर आपण पाहतोय धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक दुसरं आणि गोलंदाजीला आपण पाहतोय गोलंदाज आलेला आहे मंथन डाकी. शिवराचा हा गोलंदाज आपण पाहतोय प्रसाद 11 अलिबाग संघाला रिप्रेझेंट करताना पाहायला मिळतोय. पहिला षटक खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं ना तर बॅटिंग करणार गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने झुकताना पाहायला मिळालं. या षटकामध्ये कशा पद्धतीने खेळ होणार, मंथन डाकीची गोलंदाजी कशा पद्धतीने होणार ते पाहणं सुद्धा तितकंच रंगत ठरेल. हा चेंडू प्रसादच्या बॅटमधला मोठा स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याला मिळणार नाहीये कोणताही चान्स आणि चेंडूवर येतो एक धमाकेदार षटकार. मंथन डाकीचा पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवर अगदी खरपूस समाचार घेतलाय तर फलंदाजी करणारा फलंदाज प्रसाद मात्रे याने निश्चितपणे नुकतीच खानाव येथे झालेल्या स्पर्धेमध्ये अतिशय दमदार अष्टपैलू कामगिरी याने केली होती आणि त्याच प्रकारची कामगिरी आपण पाहतोय पुन्हा एकदा या मैदानामध्ये पाहायला मिळते प्रसादच्या बॅटमधून. परंतु मंथनच्या पहिल्या चेंडूवर षटकारानंतर आता मंथनची स्ट्रॅटेजी काय असणार. हा चेंडू आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू अपेक्षेपेक्षा जास्त बाहेर गेलाय आणि त्या कारणास्तव पंचाने इशारा केलाय की क्रिकेटचा नियम क्रमांक 22 अनुसार हा चेंडू असणार आहे वाईड, हा चेंडू असणार आहे अतिरिक्त. आणि संघाची धावसंख्या आपण पाहतोय 1 ने उंचावते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 13 पर्यंत. राईट मोर द विकेट. मंथनचा पुढील चेंडू. एज लागले आणि आपण पाहतोय चेंडू खूप वेगाने ट्रॅव्हल झाला होता परंतु गौरव तेथे आहे आणि गौरवकडनं एक शानदार फिल्डिंग पाहायला मिळाले. या चेंडूवरती मात्र धाव येत नाहीये आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय मंथन डाकी सुद्धा एक चांगल्या पद्धतीने चेंडू टाकताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर एक वाईट चेंडू पाहायला मिळाला परंतु हा चेंडू निर्धाव आल्यानंतर थोडंसं हायचं वाटलं असेल, अर्थात सुटकेचा निश्वास सोडला असेल मंथन याने. हा चेंडू एज लागले. अप्रतिम क्षेत्ररक्षण करण अगदी जर आपण पाहिलं गौरवने आपल्या परीने 100% एफर्ट दिला होता परंतु चेंडू अगदी समोर त्याच्या पडला. वन बाउंड चेंडू त्याच्या हातामध्ये गेला. या चेंडूवरती धाव मिळेल केवळ 1 धाव आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 14 पर्यंत. निश्चितपणे महेंद्र मात्रे सारखा एक महत्वपूर्ण फलंदाज स्वस्तात तंबूत पडल्यानंतर एक चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाले कमलाकर दादले आणि त्याचा साथीदार फलंदाज प्रसाद कण्णा. 14 on the boot.
ओव्हर नंबर सेकंड इन प्रोग्रेस. कमलाकर दादाला सुद्धा आपण पाहतोय अगदी खूप वेळानंतर स्ट्राईक मिळाले आणि पाहूया कमलाकरची बॅटिंग कशा पद्धतीने असणार आहे. ते क्षेत्ररक्षक सजवला होता डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि आपण पाहतोय गोलंदाज मंथन टाकीने तंबूचा रस्ता दाखवलाय. महत्वपूर्ण फलंदाजाला कमलाकर दादले जाईल बॅक टू द पवेलियन. विकेट नंबर दुसरा आपण पाहतोय. नवीन फलंदाज आपण पाहतोय अक्षय पाटील पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं गोलंदाजी करणारा संघ श्राव्या सुजय मगर पुरस्कृत प्रसाद 11 अलिबाग संघाचे दोन्ही गोलंदाज आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करताना पाहायला मिळतात. दोन्ही गोलंदाजांनी अद्यापर्यंत फलंदाजांवरती वर्चस्व प्रस्थापित केले आणि कुठेतरी बॅटिंग करणाऱ्या संघाला आता विचार विनिमय करण्याची आवश्यकता आहे. बॅटिंग करणाऱ्या संघाला आता मात्र मोठे स्ट्रोक मारावे लागतील. आता धावसंख्या कशा पद्धतीने उंचावेल याकडे सुद्धा त्यांना लक्ष द्यावे लागेल. ओहो, रिव्हर्स अटेम्प्ट पाहायला मिळाला. या चेंडूवरती धाव मिळत नाहीये. धावांसाठी संघर्ष पाहायला मिळते. धावांसाठी फलंदाजाला झुंजवताना पाहायला मिळतात. गोलंदाज मंथन डाकी आपण पाहतोय यंगस्टर आहे परंतु खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये असलेलं कॅलिबर त्याच्यामध्ये असलेलं पोटेन्शियल त्याने अगदी 100% दिलेलं पाहायला मिळते आणि त्यामुळेच आपण पाहतोय प्रदीप स्फोट नौकार संघ अर्थात प्रदीप स्फोट नौकार संघ म्हटलं तर याला खूप मोठा इतिहास आहे. हा चेंडू मात्र आपण पाहतोय खेळून काढलेला आहे डिप मिड विकेटच्या दिशेने. फक्त एकच धाव मिळणार येथे जर आपण आणि येथे मात्र आपण पाहतो अगदी ढिसाळ क्षेत्ररक्षणाचा नमुना पाहायला मिळाला. थ्रो अगदी व्यवस्थित झाला होता परंतु चेंडू साईड झालेला पाहायला मिळाला नाहीये. संघाची धावसंख्या 2 धावेने उंचावत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते 16 पर्यंत. षटक क्रमांक दुसरं कंप्लीट झाले. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्यानंतर आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा आल्यात. अशा पद्धतीने या षटकाचं विश्लेषण पाहायला मिळते. पाहूया षटक क्रमांक 3 मध्ये प्रसाद 11 अलिबाग संघ कोणत्या गोलंदाजाला इंट्रोड्यूस करेल. परंतु प्रसाद 11 अलिबाग संघाच्या कॅप्टनला विनंती असणार आहे आपण जास्त वेळ टीम मीटिंग घ्यायची नाहीये कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. सो कॅप्टन आपण 25 मिनिटाचा वेळ आपण तुम्हाला दिला आहे आणि त्या 25 मिनिटांमध्ये आपण जर आपली 5 षटकं कंप्लीट केली नाही तर तुम्हाला मात्र पेनल्टी दिली जाईल. सो कॅप्टनला विनंती असणार आहे प्रफुल्ल पाटील आपण जास्त टीम मीटिंग घ्यायची नाहीये. जो काही डिसिजन आहे तो अगदी फास्ट घ्यायचा आहे. आणि पाहूया तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीला कोण येणार. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर आज प्रसाद 11 अलिबाग संघाकडे अनेक गोलंदाजीचे पर्याय आहेत. प्रशांत मोहरे आहे, रुपेश बाभी आहे, पिंट्या पाटील आहे, त्यामुळे संकेत मात्रे सुद्धा आहे. त्यामुळे या गोलंदाजांपैकी कोणाच्या हाती चेंडू सुपूर्द करणार. परंतु कर्णधाराने पुन्हा एकदा अनुभवी खेळाडूवरती आपला विश्वास दाखवलाय आणि तो विश्वास खऱ्या अर्थानं रुपेश बाबीने पहिल्या षटकात सार्थ ठरवला होता. परंतु हे षटक नवीन आहे आणि या षटकामध्ये पाहूया रुपेश बाबीची गोलंदाजी कशा पद्धतीने होणार. मैदानावरती आपण पाहतोय प्रसाद मात्र बॅटिंग जरूर करतोय परंतु तो पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने बॅटिंग करताना पाहायला मिळत नाहीये. येथे बॅटिंग करत असताना सकारात्मक अप्रोच असणं गरजेचं आहे. कुठेतरी धावा येणं गरजेचं आहे. पहिल्या 2 षटकामध्ये खऱ्या अर्थानं गोलंदाजाचं वर्चस्व आपण पाहिलं आणि या चेंडूवरती मिस टाइम स्ट्रोक उंच हवेत पाहायला मिळतोय. एक धाव तर घेतलेली आहे. सेकंडचा अटेम्प्ट सेकंड सुद्धा कंप्लीट केले. ओहो, व्हॉट अ फॅन्टास्टिक रनिंग बिटवीन द विकेट. अफलातून रनिंग पाहायला मिळते. चांगलं कोऑर्डिनेशन चांगलं समन्वय पाहायला मिळते दोन्ही खेळाडू दरम्यान आणि अगदी चित्त्याच्या चपलाईने 3 धावा कंप्लीट केल्यात या चेंडूवरती. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 19 धावा धावफलकर पाहायला मिळतात. निश्चितपणे आता थोड्याफार प्रमाणात का होईना धावसंख्येला आकार प्राप्त होताना पाहायला मिळते. धावसंख्या आता मात्र फुलताना पाहायला मिळते आणि निश्चितपणे येणारी प्रत्येक धाव आणि धाव महत्वपूर्ण असणार आहे प्रदीप स्फोट नौकार संघासाठी. हा चेंडू आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे
डिपेंड विकेट रिझनला एक धाव तर मात्र कंप्लीट केले. एकेरी दुहेरी धावाने काहीही होणार नाहीये प्रसाद इलेव्हन अलिबाग संघाचं, कारण आपण पाहतोय त्यांचे तिन्ही गोलंदाज अतिशय अफलातून गोलंदाजी करताना पाहायला मिळाले. कुठेतरी बॅटिंग करणाऱ्या संघाला आता आक्रमण करणं गरजेचं आहे, अटॅक करून दाखवायला लागेल. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स असं म्हटलं जातं आणि तीच आक्रमकता त्यांच्या मनगटामध्ये असलेली ताकद त्यांना आता मात्र दाखवून द्यावी लागेल. आज जर आपण पाहिलं तर प्रसाद मात्रे या यंगस्टरसाठी हा खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे. आज तो प्रदीप स्पोर्ट नौकरला प्रेझेंट करतोय. प्रदीप स्पोर्ट नौकार म्हटलं तर अलिबाग मधल्या प्रत्येक ओपन टुर्नामेंट मध्ये त्यांची एंट्री असते आणि जवळपास 100 पैकी 80% स्पर्धा ते जिंकतात. अशा संघाचं नेतृत्व करत असताना प्रसादला सुद्धा एक मोठी इनिंग खेळून दाखवावी लागेल, परंतु त्याचवेळी कौतुक करावं लागेल गोलंदाजी करणाऱ्या संघाचं. या गोलंदाजाने अद्यापर्यंत टिचून मारा केलाय. गोलंदाजाने केलेला भेदक, तिखट आणि दमदार मारामुळे मात्र आपण पाहतोय प्रतिस्पर्धी संघ पूर्णतः बॅकफूट वरती गेलेत. धावा येत नाहीये, धावांसाठी संघर्ष. हा चेंडू अतिशय अफलातून पाहायला मिळालाय. रुपेश बाबीच्या गोलंदाजीमध्ये असलेली कौशल्य आपण पाहतोय, परंतु त्याच वेळी मैदानावरती काहीशी अघटित घटना पाहायला मिळते, कारण रुपेश बाबीच्या पायामध्ये क्रॅम्प आल्याचे चित्र पाहायला मिळते. षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरं चालू आहे आणि धावफलकावरती धावा आहेत 20 धावा. निश्चितपणे आपण जर विचार केला तर या इनिंग मध्ये अद्यापर्यंत 20 धावा आल्यात. अजूनही 2 षटकाचा खेळ शिल्लक आहे. एकंदरीत आजच्या दिवसाचा आपण आढावा घेतला तर कमीत कमी 60 धावा बॅटिंग करणाऱ्या संघाला कराव्या लागतील, कारण जर आपण पाहिलं तर आज प्रत्येक सामन्यामध्ये धावा अगदी सहजगत्या चेज झाल्यात. त्यामुळे धावसंख्या रचताना आपण धावसंख्या किती रचायची याचा एक माणूस म्हणतोय बॅटिंग करणाऱ्या संघातील संघ कर्णधाराला करावं लागेल आणि त्या अनुषंगाने त्यांना बॅटिंग करावी लागेल. रुपेश बाबीचा आपण पाहतोय पुढील चेंडू. हा चेंडू मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक तेथे असणार आहे. फक्त डबल सिंगल मध्ये गेम चाललेला पाहायला मिळते. कुठेतरी चुणूक दाखवून द्यावी लागेल बॅटिंग करणाऱ्या फलंदाजाला. दमदार फलंदाजीची आवश्यकता आहे. निश्चितपणे प्रत्येक चेंडूवर एक धाव येते जरूर, परंतु या मैदानाचा आपण जर विचार केला तर या धावा पुरेशा नाहीयेत. त्यामुळे कुठेतरी बॅटिंग करणाऱ्या संघातील बॅट्समनला आता आक्रमण करावं लागेल. आक्रमकतेचा मंत्र त्यांना जोपासावा लागेल, तर आणि तरच ते फायटिंग टोटल प्रसाद इलेव्हन अलिबाग संघासमोर ठेवू शकतील. नेक्स्ट बॉल आपण पाहतोय गोलंदाज रुपेश बाबी याचा. ओहो, अफलातून गोलंदाजी पाहायला मिळते. आपल्या बोटांमध्ये असलेली जादू, आपल्या बोटांमध्ये असलेला कसब, कौशल्य, तंत्र खऱ्या अर्थानं तो क्रिकेटच्या या मैदानावरती अतिशय अफलातूनपणे दाखवतोय. आणि आज मात्र आपण पाहतोय रुपेशने खऱ्या अर्थानं टिचून मारा केलाय आणि रुपेशच्या दमदार माऱ्यापुढे मात्र आपण पाहतोय बॅटिंग करणारा संघ संघर्ष करतोय. वांटिको. हा चेंडू मात्र आपण पाहतोय खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक तेथे आहे किशोर. एक धाव तर घेतले. सेकंडचा अटेम्प्ट आणि वेट करूया आणि पंच सांगतायत की फलंदाज आहे बाद. खूप मोठी विकेट. प्रसाद मात्र जातोय तंबूत परत. आपण पाहतोय संदीप सर ड्रिंक्स ट्रॉली मैदानात गेले आणि तोपर्यंत IPL ची धून पाहायला मिळेल बासरीवरती सृजन कृष्ण राऊत यांच्या माध्यमातून.
निश्चितपणे मित्रांनो जोरदार टाळ्या झाला पाहिजेत. अप्रतिम असं बासरी वादन आपण पाहिलं आणि ड्रिंक्स ब्रेक आपण पाहतोय आता संपुष्टात आलाय. पहिल्या 3 षटकामध्ये केवळ 22 धावा आल्यात. कुठेतरी बॅटिंग करणाऱ्या संघाला आपल्या रणनीतीबाबत विचार करावा लागेल, कारण धावा येत नाहीयेत आणि धावा येत नसताना बॅटिंग करत असताना त्यांना एक वेगळ्या रणनीतीने बॅटिंग करून दाखवावी लागेल. प्रसाद मात्रे बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज आपण पाहतोय बॅटिंग साठी आलेला आहे. आशिकेश माळी आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय प्रसाद अलिबाग संघाने त्यांचं ट्रम्प कार्ड काढले. प्रशांत मोहोरे गोलंदाजीला आलाय. प्रशांत मोहोरे म्हटला तर मैदान कोणताही असो नेहमी नाविन्यपूर्ण गोलंदाजीचा प्रयत्न करणारा हा गोलंदाज. परंतु त्याच वेळी मी कौतुक करेन रुपेश बाबी याचं. या सिनियर गोलंदाजाने 2 षटकामध्ये खर्च केल्यात केवळ 12 धावा आणि 2 विकेट त्याने घेतल्यात. आणि आता मात्र खूप मोठा चॅलेंज इन्फॉर्म आपण पाहतोय बॉलर प्रशांत आलाय गोलंदाजीला. राईट अमाउंट विकेट. पहिला चेंडू फटका फसलाय. प्रसाद आहे आणि पहिल्या चेंडूवरती फलंदाज जातोय तंबूच्या दिशेने परत. पहिल्या चेंडूवरती आणखीन एक मोठा हादरा. एका मागोमाग एक ठराविक धावसंख्येच्या अंतरानं विकेट्स पडतायत आणि एका मागोमाग एक विकेट्स पडत असताना दबाव दडपण प्रेशर पाहायला मिळते. प्रसाद 11 अलिबाग संघ तुम्हाला मी वारंवार विनंती करतोय 25 मिनिटांमध्ये ही मॅच कंप्लीट करायची आहे. सर्वांनी एकत्र येण्याची वारंवार गरज नसणार आहे. खेळपट्टीवरती जर आपण विचार केला तर सध्या गोलंदाजांचं प्राबल्य पाहायला मिळते. गोलंदाजाने आपल्या अफलातून दैदिप्यमान गोलंदाजीने या मैदानावरती केलेली दैदिप्यमान गोलंदाजीमुळे फलंदाजांना पूर्णतः निरुत्तर करून सोडलेला आहे. फलंदाजांना पूर्णतः लोटांगण घालणारी गोलंदाजी पाहायला मिळाली. फलंदाजांना नतमस्तक करणारी गोलंदाजी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा प्रशांत मोहरे आपल्या गोलंदाजी मार्कवरती. हा चेंडू अतिशय चांगला होता आणि मात्र आपण पाहतोय चांगला बॅकअप म्हणता येईल प्रशांत कडून. बायच्या रूपात ही धाव आलेली आहे, परंतु अटॅक होणार कधी हा मोठा प्रश्न निर्माण झालाय. आणि याच वेळी आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेला आहे स्वप्नील कडवे. आशिकेश माळी आणि स्वप्नील कडवे हे 2 युवा खेळाडू आपण पाहतोय प्रदीप स्पोर्ट नौकार संघाच्या माध्यमातून बॅटिंग करतायत. मोठा स्ट्रोक येत नाहीये. मोठ्या फटकांसाठी फलंदाज प्रयत्नशील आहेत, परंतु प्रशांत काही वेगळा एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न करतोय. स्लोवर वन स्वरूपाचा हा चेंडू थोडासा पडल्यानंतर लेग ब्रेक पाहायला मिळाला. एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, परंतु अपेक्षेपेक्षा हा चेंडू बाहेर गेलाय आणि त्या कारणास्तव पंतांनी सांगितले की हा चेंडू असणार आहे वाईट. या चेंडू नंतर संघाची धावसंख्या पाहायला मिळेल 24 धावा. या चेंडूवरती मात्र आपण पाहतोय आशिकेशच्या बॅट मधना मच नीडेड षटकार. थँक्यू व्हेरी मच डीजे. निश्चितपणे आपण पाहतोय या षटकाराची नितांत गरज होती आणि अगदी मोकेपीच छक्का पाहायला मिळाला फलंदाज आशिकेशच्या बॅट मधना. आशिकेश खऱ्या अर्थाने गोलंदाज म्हणून परिचित आहे, पण तोच आशिकेश आज बॅटिंगचे जलवे सुद्धा दाखवतोय. प्रशांत मोहरेचा पुन्हा एकदा अतिरिक्त चेंडू अवांतर चेंडू पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 1 ने उंचावत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते 31 पर्यंत. आता थोड्याफार प्रमाणात का होईना धावसंख्या आकार घेताना पाहायला मिळते. धावसंख्या फुलताना दिसते आणि ही फुललेली बहरलेली धावसंख्या नौकार संघासाठी खूप महत्वपूर्ण आहे. या चेंडू मात्र आपण पाहतो अगदी नो मॅनलँड एरियामध्ये खेळून काढलेला आहे. कोणताही क्षेत्ररक्षक त्या रिजन मध्ये नव्हता. क्षेत्ररक्षक चेंडूवर येईपर्यंत एक धाव मात्र सहजगत्या कंप्लीट केले. प्रशांत मोहरे आपण पाहतोय 4थ्या षटकामध्ये गोलंदाजी करतोय आणि धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात 32 धावा. 2 to go. या षटकातील 2 चेंडूचा खेळणं आहे शिल्लक.
पाहूया प्रशांतची गोलंदाजी कशा पद्धतीने होणार. हा चेंडू मात्र आपण पाहतोय फटका फसला. यष्टीरक्षक प्रसाद पाटीलच्या हाती या षटकातील दुसरा झेल आणि आणखीन एक फलंदाज आपण पाहतोय परतताना पाहायला मिळतोय. थँक यू व्हेरी मच डीजे. गोलंदाजांनी खऱ्या अर्थानं फलंदाजाच्या मनामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं भय निर्माण केले. फलंदाजांना सळो की पळो करून सोडणारी गोलंदाजी पाहायला मिळाली. आजचा दिवस खऱ्या अर्थानं विकास दादा बॅट्समनने गाजवलाय, परंतु या सामन्यामध्ये त्याचा अगदी विरुद्ध सिनेरिओ पाहायला मिळाला. या सामन्यामध्ये गोलंदाजाने कमाल केली, गोलंदाजाने धमाल केली आणि फलंदाजांना मात्र पूर्णतः बॅकफूटवरती त्यांनी लोटले. अशा या सिच्युएशन मध्ये नवीन आलेला फलंदाज सिद्धांत खूप मोठं आशेचा किरण असणार आहे. सिद्धांत नवले म्हटलं तर एक उत्कृष्ट असा फिनिशर म्हणून तो ओळखला जातो आणि त्या पद्धतीचं फिनिशिंग तो करून देणार का नौकार संघाला ते पाहणं सुद्धा तितकंच रंगतदार ठरणार. कारण पहिल्या 4 षटकांमध्ये केवळ 32 धावा आल्यात, म्हणजेच पहिल्या 4 षटकामध्ये केवळ 8 धावांची धावगती पाहायला मिळते. कुठेतरी आता अंतिम षटकामध्ये 20 धावा करणं गरजेचं असणार आहे बॅटिंग करणाऱ्या संघाला. जर का अंतिम षटकामध्ये 15 ते 20 धावा आल्या तर निश्चितपणे एक मोठं टार्गेट बॅटिंग करणारा संघ प्रसाद दिलोन अलिबाग संघासमोर ठेवू शकेल. प्रसाद दिलोन अलिबाग संघाच्या कर्णधाराकडे खूप सारे ऑप्शन्स आहेत, परंतु आपण पाहतोय अंतिम षटकाची धुरा कर्णधार स्वतःच्या खांद्यावरती घेतोय. गोलंदाजीला आलाय पिंट्या पाटील अर्थात प्रफुल्ल पाटील. पाहूया पिंट्या पाटील अंतिम षटकामध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करणार. पिंट्या पाटील बद्दल जर आपण बोलायला गेलं तर खूप जास्त आहे. गोलंदाजी असेल फलंदाजी असेल या दोन्ही क्षेत्रांमध्ये तो नेहमी आघाड्यांवर पाहायला मिळतो आणि खऱ्या अर्थानं रायगडचा एक कुल खेळाडू ही सुद्धा त्याची ओळख आहे. तोच पिंट्या पाटील आपण पाहूया गोलंदाजीला आल्यानंतर स्लॉग ओव्हर मध्ये कशा पद्धतीने मारा करेल. 32 धावा आपण धावफलकावर पाहतोय पहिल्या 4 षटकाच्या खेळानंतर. प्रत्येक गोलंदाजाने जर आपण पाहिलं ना तर अगदी अफलातून मारा केलाय. खऱ्या अर्थानं फलंदाजांना त्याने अक्षरशः आश्चर्यचकित केले, अचंबित करणारी गोलंदाजी पाहायला मिळाली. अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी. आणि पाहूया आता अंतिम षटक. अंतिम षटक स्लॉग ओव्हर म्हणून ओळखलं जातं. स्लॉग ओव्हर म्हणजे हाणामारीचं षटक. ती हाणामारी या षटकामध्ये पाहायला मिळणार का, जी हाणामारी पहिल्या 4 षटकामध्ये पाहायला मिळाली नाहीये. क्रिकेटमध्ये जर आपण विचार केला तर कधी राजाचा रंक होईल कधी रंकाचा राव होईल ते सांगू शकत नाही. पाहूया त्या पद्धतीने काही होणार का, धावा या षटकात येणार का. पहिला चेंडू मात्र आपण पाहतोय अगदी क्रॉस बॅटेडने खेळलेला आहे. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळते तेथे किशोर कडना. किशोर म्हटलं तर नेहमी तो आपल्या अफलातून फिल्डिंग साठी ओळखला जातो आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती धाव आले केवळ 1 धाव. पुन्हा एकदा आपण पाहतोय धावांसाठी संघर्ष, धावांसाठी अगदी जंग पचडण्यास भाग पाडले फलंदाजांना आणि खऱ्या अर्थानं त्याचं क्रेडिट जाते त्या गोलंदाजाने केलेल्या अफलातून आणि तितक्याच भेदक गोलंदाजीला. पिंट्या पाटील आपण पाहतोय अंतिम षटकामध्ये गोलंदाजी करतोय. स्ट्रायकिंग एंड वरती अशिकेश माळी आहे. हा चेंडूवरती मोठा प्रहार क्षेत्ररक्षक आहे and yes it is, he takes the catch. One more wicket down. थँक यू व्हेरी मच डीजे. 33 धावा आपण धावफलकावर पाहतोय आणि नवीन फलंदाज आपण पाहतोय अजिंक्य लारा म्हणून परिचित असलेला खेळाडू बॅटिंग करण्यासाठी येतोय. धावा जर आपण पाहिल्या ना तर अगदी पहिल्या षटकापासून कमी पाहायला मिळतात. अगदी
ज्या पद्धतीने आक्रमण करणं गरजेचं होतं, ज्या पद्धतीने बॅटिंग करणं गरजेचं होतं, ते बॅटिंग करण्यामध्ये कुठेतरी अपयश आले आणि फलंदाजांचं अपयश येथे भोवताना दिसते नौखार संघाच्या कर्णधाराला, पूर्ण नौखार संघाला सुद्धा म्हणता येईल. परंतु अशा वेळी काही आशेचा किरण अजिंक्य ठोंबरे आणि सिद्धांत नवले हे दोन फलंदाज दाखवणार का? कारण सिद्धांत नवलेच्या नावावरती असे बरेचसे रेकॉर्ड आहेत आणि मी उल्लेख केला आणि आपण पाहतो या चेंडूवरती आला एक मोठा प्रहार. वेट करूया पंचांच्या डिसिजनचा. चेंडू जातोय वन बाउन्स ओव्हर द रोप फॉर 4 रन्स. वेलकम बाउंड्री फॉर टीम प्रदीप स्पोर्ट नौखार. थँक यू व्हेरी मच. 37 ऑन द बूट. कुठेतरी सिद्धांत उशिराने बॅटिंगला आला असं चित्र पाहायला मिळते, कारण सिद्धांतची फलंदाजी ही नेहमी बेधडक असते. बिनदिक्तपणे आणि बिनधास्तपणे आक्रमण करण्यामध्ये तो नेहमी वाकबगार असतो. परंतु तो आता मात्र पाहतोय त्याच्या परीने थोडासा का होईना फिनिशिंग टच देण्याचा प्रयत्न करतोय आणि खऱ्या अर्थानं गोलंदाज पिंट्या पाटील वरती त्याने हल्लाबोल केले. पिंट्याला त्याने टार्गेट केले आणि या पद्धतीने आक्रमण होणं नौकार संघासाठी खूप गरजेचं आहे. हा चेंडू मात्र आपण पाहतो अतिशय अफलातून पाहायला मिळते आणि तितकाच चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनला शीतरक्षक येईपर्यंत 2 धावा मात्र आपण पाहतोय अगदी सहजगत्या वसूल केल्यात. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 39, अर्थात 39 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. षटक क्रमांक चालू आहे अंतिम आणि या षटकातील शेवटचे 2 चेंडू आणि शिल्लक. एक वेगळा सस्पेन्स निर्माण झालाय की प्रदीप स्पोर्ट नौकार संघ ज्यांची बॅटिंग ऑर्डर खूप दमदार आहे ते धाव फलकावरती धावा लावणार किती. सध्याचा खेळ पाहिला तर अगदी धावसंख्या त्यांच्या बॅटिंगच्या दृष्टीने खूप कमी पाहायला मिळते. येथे आक्रमण होणं गरजेचं आहे, परंतु तो ज्या पद्धतीने प्रतिकार होणं गरजेचं होतं तो प्रतिकार अगदी सुरुवातीपासून पाहायला मिळाला नाहीये. हा फटका मिस टाइम आणि प्रसादच्या हातात जातोय या इनिंग मधला 3रा झेल. थँक्यू व्हेरी मच. 39 धावा आपण धावफलकावर पाहतोय आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर गोलंदाज पिंट्या पाटीलने अंतिम षटकामध्ये सुद्धा गोलंदाजावरती हवी होण्याचा प्रयत्न केलाय. या षटकामध्ये तो फलंदाजांवरती पूर्णतः डॉमिनेट होतोय आणि फलंदाजांना अंतिम षटकामध्ये पूर्णतः त्याने जखडून ठेवले. मोठ्या फटक्या वाचून वंचित आणि परावृत्त केले. भेदक मारा पाहायला मिळतोय, तिखट मारा पाहायला मिळतोय, अगदी दमदार गोलंदाजी. 39 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. अंतिम चेंडू किती धावा येणार अंतिम चेंडू वरती, किती धावांचं टार्गेट बॅटिंग करणारा संघ प्रदीप स्पोर्ट नौकार संघ पाहूया. प्रसाद दिलून अलिबाग संघासमोर ठेवतोय. पाहूया अंतिम चेंडू वरती काय होते, धावा किती येणार. हा चेंडू मात्र आपण पाहतोय अगदी लास्ट करण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केलाय, परंतु पंचाने सांगितले हा चेंडू असणार आहे अतिरिक्त, परंतु रनआउटच्या स्वरूपात आशिकीश माई सुद्धा जाईल तंबूत परत. विकेट जाण्याचं सत्र अद्यापही चालू आहे. बॅट्समनला विनंती असणार आहे, चल आपण फास्ट यायचं आहे. नवीन बॅट्समन आपण पाहतोय मनीष भोईर. मनीष भोईर सुद्धा एक आक्रमक फिनिशर म्हणून ओळखले जातात, परंतु आज मनीषला संधी मिळण्याची शक्यता फार कमी आहे, कारण शेवटचा एक चेंडू येणार आहे शिल्लक. अजिंक्य ठोंबरे आहे अंतिम चेंडूवरती. पाहूया अंतिम चेंडू शिल्लक असताना तो काय करणार, धावा किती येणार. धावांसाठी पूर्णतः संघर्ष करतोय आणि अशा परिस्थितीमध्ये जर या चेंडूवरती एखाद दुसरा मोठा फटका आला तर तो निश्चितपणे अशा पल्लवित करेल बॅटिंग करणाऱ्या संघाच्या. लारा मात्र आपण पाहतो या चेंडूवरती अलॉंग द कार्पेट स्ट्रोक खेळतोय जरूर. एक धाव घेतलेली आहे, सेकंडचा असणार आहे अटेम्प्ट आणि सेकंड सुद्धा आपण पाहतोय अगदी सहजगत्या कंप्लीट केले. धाव फलकावरती धावा लागल्यात.
42 आणि मॅच जिंकण्यासाठी आवश्यकता असणार आहे 43. काय होणार या इनिंग मध्ये, काय घडते का बिघडते या सांगण्यासाठी, याचा अनालिसिस करण्यासाठी मी घेऊन जातोय आमचे सिनियर समालोचक विकास दादा साखरकर यांच्याकडे. धन्यवाद प्रितेश. आजच्या दिवसातील हा पहिल्या फेरीतला शेवटचा सामना असणार आहे. याच्यानंतरचे जे सामने होतील ते 4 षटकांचे असणार आहेत. हा शेवटचा सामना आपण बघतोय मैत्री स्पोर्ट्स श्राव्या सुजय मगर पुरस्कृत प्रसाद 11 अलिबाग विरुद्ध प्रदीप स्पोर्ट्स नौकार संघ, या 2 तुल्यबळ अशा संघांमध्ये हा सामना रंगलेला आहे. आणि त्यामध्ये नाणेफेकीचा कौल लागला होता प्रसाद 11 अलिबागच्या बाजूने आणि त्यांनी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. आणि त्यांचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय आपण बघितला पहिल्याच षटकापासून योग्य असा ठरवलेला आहे. आणि केवळ निश्चितच दादा मी तुम्हाला थोडंसं थांबवतोय. आपण एक सन्मान घेणार आहोत. व्यासपीठावर उपस्थित असलेले याच्यानंतर होणारा सामना येथरी सोगाव आणि RM झिराड दोन्ही संघाच्या संघनायकांनी उपस्थित राहायचं आहे नाणेफेकीसाठी. तत्पूर्वी आपण एक सन्मान घेणार आहोत. निश्चितच अलिबाग प्रीमियर लीगच्या या भव्य दिव्य व्यासपीठावरून सन्माननीय सुयोग आंगे पत्रकार आहेत. त्यांचा सन्मान करण्याची विनंती मी या स्पर्धेचे सर्वेसर्वा एक कुशल असं नेतृत्व आपणास लाभलेलं सन्माननीय दिलीप शेठजी भोईर यांच्या शुभास्ते आपण पत्रकार सुयोग आंगे यांचा आपण सन्मान करतो आहोत. मायेची उबदार शाल या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह, श्री गणरायाची प्रतिमा अशांनी आपण सन्माननीय छोटम शेठ यांच्या शुभ हस्ते सुयोग अंगे पत्रकार यांचा सन्मान करतो आहोत. त्यानंतर सन्माननीय जितेंद्रजी शिगवण साहेब हे सुद्धा पत्रकार आहेत. यांचा सुद्धा सन्मान करण्याचं परमभाग्य आम्हाला लाभत आहे. मी अलिबाग प्रीमियर लीगच्या वतीनं आणि साई क्रीडा मंडळाच्या वतीनं सन्माननीय दिलीप शेठजी भोईर यांना विनंती करतो की आपण सन्माननीय जितेंद्रजी शिगवण साहेब अर्थात पत्रकार यांचा मायेचे उबदार शाल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक भेट वस्तू देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे व्यासपीठावरून पद्मेशजी गावण यांचा सुद्धा आपण सन्मान करतो. पद्मेश गावडे अर्थातच अलिबागमध्ये असलेले गावडे ऑप्टिक्सचे सर्वेसर्वा पद्मेशजी गावडे यांचा आपण सन्मान करते आहोत. आपल्या विभागातील एक सुप्रसिद्ध उद्योजक गावडे ऑप्टिक्स या ऑप्टिकचे मालक पद्मेशजी गावडे यांचा आपण सन्मान करते आहोत. या स्पर्धेची आठवण म्हणून सन्माननीय श्री दिलीप शेठ भोईर यांच्या शुभ हस्ते आपण पद्मेश गावडे यांचा यथोचित सन्मान करत असताना धन्यवाद उपस्थित सर्व मान्यवरांचा. आपला व्यस्त कार्यक्रमातील आम्ही दिलेल्या विनंतीला सन्मान देताना आपण इथे उपस्थित झालात आणि या कार्यक्रमाची खऱ्या अर्थानं शोभा वाढवलीत आणि आपला बहुमूल्य असा सन्मान करण्याची आम्हाला संधी दिलीत. त्याबद्दल अलिबाग प्रीमियर लीगच्या वतीनं हार्दिक हार्दिक असा आभार. धन्यवाद निलेश. आपण बघतो सलामीची जोडी मैदानात आली प्रसाद 11 अलिबाग यांच्यातर्फे प्रसाद पाटील आणि पिंट्या पाटील. पी फॅक्टर त्यांचा येतोय. नेहमी फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे संघाला प्रतिनिधित्व करणारे हे 2 फलंदाज आज मात्र श्राव्या सुजय मगर पुरस्कृत प्रसाद 11 अलिबाग संघाला प्रतिनिधित्व करतात. गोलंदाजीसाठी आपण बघतोय हशिकेश माळी पहिलं षटक घेऊन आलेला आहे. राईट हँडेड ओव्हर द विकेटचा मारा गोलंदाजीस तयार. पहिल्या चेंडूवर आपण बघतोय एक चांगला उत्तुंग असा स्ट्रोक्स लगावलेला आहे. 1 बाउन्स चेंडू जोपर्यंत डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये जाईल तोपर्यंत दोन्ही फलंदाज पळून पूर्ण 1 धाव पूर्ण करतात आणि स्वतःचं खातं उघडतो. या एकेरी धावे संख्येने प्रसाद आणि संघाचं देखील धावसंख्येने खातं उघडलं जातं 1 धावेने. आपण टार्गेट बघतोय. अतिशय चांगली गोलंदाजी केली होती प्रथम प्रसाद 11 संघाने आणि निर्धारित 42 धावांमध्ये रोखलं होतं ते प्रदीप स्पोर्ट्स नौखार संघाला. हशिकेश
नंतरचा चेंडू आपण बघतोय अतिशय जबरदस्त स्ट्रोक्स या वेळेला गली आणि शॉर्ट थर्डमॅन यांच्या दोन मधीतून जातोय चेंडू सरळ सीमा रेषा पार चौका. अतिशय चांगला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटची एज घेतली होती परंतु सुदैवी स्ट्रोक ठरतो. अतिशय चांगल्या पद्धतीने दोन क्षेत्ररक्षकांच्या मध्येतून सरळ सीमारेषा पार करतो चेंडू आणि एक चांगला चौकार बहाल केला जातो संघासाठी. आपल्या धावसंख्या होती ती 5 धावा. नंतरचा चेंडू होता अतिशय चांगला चेंडू होता. फलंदाज कट करण्याचा प्रयत्न करत होता तो थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये परंतु या वेळेला चेंडूचा आणि बॅटचा कोणताही संपर्क होत नाहीये. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जातोय. मनीष भोईर त्या ठिकाणी यष्टीरक्षण करतोय. यावेळेला हृषिकेश मात्र सावरतोय स्वतःला आणि चांगली गोलंदाजी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. त्यात यशस्वी सुद्धा ठरतोय. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आहे ती बिनबाद 5 धावा. अतिशय चांगला चेंडू पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न आणि धावचीची शक्यता होती की काय परंतु नाही. बालंबाल बचावली जातो. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न काहीसा अंगलट येण्याची शक्यता होते परंतु कशी बशी ती एक धाव पूर्ण होते आणि सुखरूपरित्या दोन्ही फलंदाज आपल्या क्रीज मध्ये पोहोचतात. 22च्या रूपामध्ये 1 धाव मिळते. या एकेरी अतिरिक्त धावसंख्येनंतर आपण बघतोय स्कोर बोर्डवर धावसंख्या आहे ती बिनबाद 6 धावा. 43 धावांचं एक छोटेखानी लक्ष आहे परंतु आपण नेहमी बघतो लो टार्गेट असताना नेहमी मॅचेस टफ फाईट होत असतात कारण समोरचा जोपर्यंत स्ट्रोक्स लगावले जात नाहीयेत तोपर्यंत मात्र अडचणीत असतो संघ. जोरकस मारण्याचा प्रयत्न अतिशय जबरदस्त असा स्ट्रेट ड्राईव्ह आपण बघतोय प्रसादच्या बॅट मधून एक लाईक झणझणीत खणखणीत आणि जबरदस्त असा षटकार. धन्यवाद डीजे. याच्यानंतर होणारा सामना अर्थातच आपल्या पहिल्या फेरीमध्ये एक सामना जिंकलेले A3 सोगाव आणि RM सप्लायर्स झिराट या दोन संघांच्या दरम्यान हा सामना असेल. 12 धावा धावफलकावर लागतायत. प्रसाद या वेळेला सुद्धा जबरदस्त स्ट्रोक्स लगावतोय. डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग याच्या मध्येतून जातोय झणझणीत षटकार. हॅलो, धन्यवाद डीजे. व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्मान्य क्रिकेटचे निस्सीम असे चाहते गोरेखजी गडवे सरांना मी विनंती करेन की आपण या दोन संघांच्या लढतीमध्ये दोन संघांमध्ये आपण नाणेफेकी करून घ्यायची आहे. सन्माननीय गोरेखजी गडवे साहेबांना विनंती असेल की आपण A3 सोगाव आणि RM सप्लायर्स झिराड या दोन संघांच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. अप्रतिम अशी फलंदाजी बघायला मिळाली प्रसादच्या बॅट मधून. काय अफलातून षटकार खेळला होता. एक गुडघा टेक आणि तमाशा देख अशा पद्धतीचा हा स्ट्रोक्स होता. अप्रतिम असा षटकार बघायला मिळाला प्रेक्षकांना. डोळ्यांचं पारणं फेडणारा हा षटकार होता. अप्रतिम दोन्ही षटकारांना लाजवाब होते. एक प्रेक्षणीय स्ट्रोक एक लगावला होता तो सरळ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर आणि दुसरा लगावला तो डीप स्क्वेअर लेगच्या रिजनच्या मध्ये. निश्चितच दादा थोडंसं थांबवतोय तुम्हाला. दोन संघांच्या मध्ये नाणेफेकी होत असताना तत्पूर्वी या स्पर्धेच्या नियमानुसार आपल्याला 2 चेंजेस करावे लागणार आहेत. तर मी साई झिराट RM झिराट या संघाला विचारेन की आपल्या संघामध्ये कोण 2 चेंजेस असतील. सौरभ बाहेर जाईल, त्याच्या जागी देवेश येईल आणि ऋषभ आतमध्ये येईल. यस A3 सोगाव. विशाल बाहेर जाईल आणि किफायत आतमध्ये येईल. मंग्या बाहेर जाईल आणि आदित्य येईल. ओके, दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊयात. गोरेखजी कडवे यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करतो आहोत. एक महत्त्वपूर्ण अशी लढत असेल. लागोपाठचे 2 षटकार बघितले होते अगोदरच्या ओव्हरमध्ये. त्याच पावलावर पाऊल टाकून नाणेफेकीचा कौल जातोय तो RM झिराट या संघाकडे. ऑल द बेस्ट दोन्ही संघाला. आणि क्षेत्ररक्षण स्वीकारत आहेत. धन्यवाद निलेश. या 7 धावांनी आपण बघतोय धावसंख्या झालेली आहे ती 25 धावा. बिनबाद 25 धावा. अतिशय चांगली सलामी बघतोय आपण प्रसाद 11 अलिबाग यांच्याकडून. दोन्ही फलंदाज अतिशय नेहमी आपलं त्यांचं कोऑर्डिनेशन बघितलं तर नेहमी एकत्र खेळतात. नेहमी एकाच संघातून खेळतात, प्रतिनिधित्व करतात. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न
एक धाव मात्र मिळते, दुसरी धाव होते का बघायचं आपण. चांगला फेकी केली होती त्या ठिकाणी, परंतु एकच धावेवर संतुष्ट व्हायला लागते. प्रसाद मात्र नेहमी आपण बघतो एक कॅल्क्युलेटेड माइंडेडनी धाव त्याची रनिंग बिटवीन द विकेट किंवा कोणते स्ट्रोक्स असतात ते कॅल्क्युलेटेड माइंडेडनेच खेळत असतो नेहमी. धावसंख्या बघतो झाली धावफलकावर 26 धावा. दुसरं षटक अजिंक्य ठोंबरे या ठिकाणी गोलंदाजी करतोय. बॅकफुटवर येतोय आणि जोर कसं मारण्याचा प्रयत्न. चेंडू डीप मिड विकेट क्षेत्रात जातोय. अतिशय त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते क्षेत्ररक्षकाकडून. अप्रतिम फेकी सुद्धा बघायला मिळते, परंतु जोपर्यंत तो क्षेत्ररक्षण करेल, चेंडू फेकेल यष्टीरक्षकापर्यंत, तोपर्यंत दोन्ही फलंदाज आरामात पळून 2 धावा पूर्ण करतात आणि आपल्या संघाची धावसंख्या पोहोचवतात ती बिनबाद 28 धावांवर. एक चांगली सलामी बघायला मिळाली दोघांकडून. पुन्हा एकदा अतिशय जबरदस्त खेळी बघायला मिळते. बॅकफुट पंच बघायला मिळते आणि जातोय चेंडू पुन्हा एकदा सीमा रेषा पार. षटकार. धन्यवाद डीजे मात्र उत्तरार्धात मात्र अतिशय जबरदस्त असे सॉंग्स लावायला लागलेले आहेत. अतिशय चांगली गाणी, प्रेक्षकांचं जे झोप येत होती ती काही प्रमाणात त्यांची झोप उडवणारी ही गाणी आहेत. अतिशय जबरदस्त असा स्क्वेअर कट होता, अप्रतिम, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. एक धाव मात्र मिळते. दुसऱ्या षटकाची आपण बघतोय समाप्ती होते आणि दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली ती 35 धावा. सामन्यात जी हवा होती ती मात्र काहीशी निघून जाते. 35 धावा धावफलकावर आपण बघायला मिळतात आणि केवळ 18 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि 8 धावांची गरज आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी आपण बघतोय स्क्रीनवर सुद्धा प्रत्येक वेळेला अपडेट देत असतात. हे ड्रीम 11चे जे कॅमेरामन्स किंवा त्यांचा संपूर्ण सेट आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे प्रेक्षकांना सुद्धा एक चांगलं मनोरंजन करून देतोय. प्रत्येक अपडेट त्यांच्या आपण स्क्रीनवर बघत असतो. धन्यवाद ड्रीम 11. धावसंख्या 35 धावा आणि श्रवण कृष्णा राऊत अतिशय चांगले बासुरी वादक. त्यांना विनंती आहे की आपण कुठे असाल तर आपण स्टेजवर जायचं आहे. ड्रीम्स क्रिकेटच्या माध्यमातून आपण बघतो येते या ठिकाणी लाईव्ह प्रक्षेपण प्रत्येक घराघरात संपूर्ण जगतामध्ये बघायला मिळते आपल्याला या ठिकाणी आणि संपूर्ण स्क्रीनवर सुद्धा आपण बघतो त्यांचे एक चांगलं. आता तिसरं षटक घेऊन येतोय विलास पाटील. एक जबरदस्त असा गोलंदाज, नवखारचा एक जबरदस्त असा गोलंदाज, एक चांगला क्रिकेटचा वेडा, क्रिकेटचा चाहता आणि क्रिकेटचा खेळाडू सुद्धा आहे. लेफ्ट हँडेड गोलंदाज आहे. भल्यांना त्यांनी आपल्या तालावर नाचवलेला आहे, परंतु आज मात्र त्याच्या वाटेला फक्त 8 धावा आहेत आणि त्या सुद्धा 18 चेंडूत करायच्या आहेत. बघूया विलास कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय. गेल्या वर्षी सुद्धा आपण बघितलं होतं, गेल्या वर्षी जी नाईट झाली होती याच मैदानातली, त्यावेळेला 6 चेंडूंमध्ये 8 धावांची आवश्यकता होती. त्यावेळेला विलास पाटील ह्याच गोलंदाजाने त्या 8 धावा सुद्धा रोखल्या होत्या आणि आपल्या संघाला विजयश्री प्राप्त करून दिली होती. असा हा विलास पाटील गोलंदाज 18 चेंडू असताना 8 धावांसाठी येतोय गोलंदाजीसाठी. समोर फलंदाज बघतो पिंट्या पाटीलने अतिशय चांगली कामगिरी केली. 2 षटकार आणि एका चौकाराच्या साहाय्याने तब्बल 20 धावांवर तो खेळतोय. पण चांगला चेंडू आणि चांगला अफलातून असा स्क्वेअर कट. चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार. या चौकाराने शिव पिंट्या पोहोचतोय स्वतःच्या वैयक्तिक 24 धावांवर आणि धाव संख्या होती ती 39 रन्स विदाउट लॉस. काय सुरेख फलंदाजी आहे या फलंदाजाने, दोघांनी सुद्धा केलेली आहे. आणि चांगला चेंडू, या वेळेला चेंडू जातोय तो पॅडवर आदळतोय चेंडू आणि स्लिपच्या क्षेत्रामध्ये जातोय. धाव मात्र होत नाही या चेंडूवर. चांगलं कमबॅक करतोय तो विलास. पहिला चेंडू सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचा, चेंडूमध्ये कोणतीच खराबी नव्हती, परंतु कौतुक करावं लागेल ते पिंट्याचं. अतिशय जबरदस्त आणि देखणा कॉपी बुक स्टाईलचा असा स्क्वेअर कट लगावला होता त्यांनी. गुंडप्पा विश्वनाथला लाजलेला असा सुद्धा. आहा क्या बात आहे. लेकिन सरळ जातोय तो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या हातामध्ये आणि फलंदाज पिंट्या पाटील बॅक टू द पॅव्हेलियन.
शेवटी विलास पाटीलनेच पहिली सफलता मिळवून दिली. अतिशय चांगली गोलंदाजी मी म्हटलं होतं त्याच्या बाबतीत आणि त्याने ते सार्थ करून दाखवलेलं आहे. पिंट्या पाटील सारख्या चांगल्या फलंदाजाला ज्याने अतिशय चांगली कामगिरी करत होता आज मैदानामध्ये तब्बल 24 धावांची खेळी केली होती त्याला माघारी पाठवलाय. नवीन येतोय फलंदाज प्रशांत मोहरे. प्रशांत मोहरेने या वर्षात चांगली दमदार कामगिरीला सुरुवात सुद्धा केलेली आहे. आता झालेल्या स्पर्धेमध्ये चंपाश्री चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार प्राप्त केला. या वेळेला सुद्धा अतिशय अफलातून चेंडू आणि तेवढीच अतिशय जबरदस्त अशी क्षेत्ररक्षण त्याच्याकडून स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये सुद्धा होतोय. चेंडूवर कोणत्याही प्रकारे धाव होत नाहीये. 4 चेंडू त्याने आतापर्यंत टाकलेत आणि फक्त पहिल्या चेंडूवर जो चौकार गेला त्याच्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारे धाव सुद्धा दिलेली नाहीये. अतिशय जबरदस्त क्रिकेट बघायला मिळते प्रेक्षकांना. या वेळेला जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आणि आणखी एक फलंदाज बाद. विकास दादा, आपल्याला आठवत असेल की विलास पाटील गोलंदाजीला आलाय आणि या मैदानावरती असा त्याचा ना दिवस गेला असेल ना रात्र गेली असेल की त्याने विकेट घेतली नाही. बरोबर आहे, तेच मी मगाशी सांगितलं. 6 बॉलमध्ये 8 धावा असताना सुद्धा त्याने त्या रोखल्या होत्या. आणि हा गोलंदाज आणि हा खेळाडू असा आहे की एक मॅच खेळण्यासाठी सुद्धा आपली रजा टाकून जेजुरीवरून या ठिकाणी येत असतो. नवीन फलंदाज येतोय संकेत. दुसरा हादरा बसतोय तो या ठिकाणी. प्रशांत मोहरे मात्र एक डग घेऊन जात आहे. शून्यावर बांधून तंबूत परततोय आणि धावसंख्या आपण बघतोय ती स्थिर आहे 39 धावा. आणि विलास गोलंदाजीचं पृथक्करण बघा, 5 चेंडूंमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या, त्या सुद्धा पहिल्या चेंडूवर. त्याच्यानंतर 2 महत्वपूर्ण सफलता सुद्धा मिळवून दिलेल्या आहेत. पुढचा चेंडू प्रसादसाठी रिव्हर्स स्वीप अटेंड करतोय, परंतु या ठिकाणी कोणत्याही प्रकारे धाव मात्र होणार नाही याची खात्री, याची शाश्वती देतात हे क्षेत्ररक्षक. आणि या षटकाची या एका सफल ओव्हरची सांगता होते या ठिकाणी. आणि जोरदार प्रेक्षकांना मी विनंती करतो की जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या गोलंदाजासाठी. आणि नवतरुण खेळाडूंनी सुद्धा शिकण्यासारखी आहे याची गोलंदाजी. तोपर्यंत ड्रिंक्स ब्रेक मैदानात येते. आपण बघतोय धावफलकावर लागले ते 39 धावा आणि बाद झालेले फलंदाज ते 2. उर्वरित 2 षटकांमध्ये फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. दादा थोडंसं थांबवतोय. अलिबाग प्रीमियर लीगच्या या भव्य दिव्य व्यासपीठावरून आमच्या निमंत्रितांमध्ये सन्माननीय एकनाथजी पेडवी अर्थात सेवानिवृत्त अधिकारी मेरीटाईम बोर्ड आणि सध्या सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले सन्माननीय एकनाथजी पेडवी यांचा सन्मान करण्याचं भाग्य आम्हाला लाभतं आहे. मी साई क्रीडा मंडळाच्या वतीनं आणि अलिबाग प्रीमियर लीगच्या वतीनं सन्माननीय दिलीप शेठजी भोईर यांना विनंती करतो की एकनाथजी पेडवी सरांचं आपण मायाची उबदार शाल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन गौरव करायचा आहे. एकनाथजी पेडवी, सन्माननीय एकनाथजी पेडवी सेवानिवृत्त अधिकारी मेरीटाईम बोर्ड आणि सध्या सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले यांचा शुभ सन्मान होत असताना सन्माननीय दिलीप शेठजी भोईर यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद. त्याचप्रमाणे व्यासपीठावरून निमंत्रित मान्यवरांमध्ये सन्माननीय विशालजी शेट्टे साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान करण्याचं परमभाग्य आम्हाला लाभत आहे. मी अलिबाग प्रीमियर लीगच्या या भव्य दिव्य अशा व्यासपीठावरून सन्माननीय दिलीप शेठजी भोईर यांना विनंती करेन की आपण सन्माननीय विशालजी शेट्टे यांचा सन्मान करायचा आहे. सन्माननीय विशालजी शेट्टे साहेब. त्याचप्रमाणे आपल्या पंचक्रोशीतील एक असा कलाकार ज्या खरं सांगायचं झालं तर कलाकाराची कला ही कधीच लपत नसते. ती कुठल्या ना कुठल्या मार्गावरून कुठल्या ना कुठल्या व्यासपीठावरून आपल्या समोर येतच असते. आणि अशा वेळी मगाशी आपण एक सुमधुर बासरीवादनाची कला पण पाहिली होती. आणि हे बासरीवादक अर्थातच सृजन कृष्णा राऊत यांचा सुद्धा आपण सन्मान करणार आहोत. मी सृजन कृष्णा राऊत यांना विनंती करेन की आपण या अलिबाग प्रीमियर लीगच्या भव्य दिव्य अशा व्यासपीठावरून आपला सन्मान स्वीकारायचा आहे. सृजन कृष्णा राऊत उत्कृष्ट बासरीवादक. आपल्या या कलेनं आपल्याला
सर्वांचं मन मंत्रमुग्ध करणारे सृजन कृष्ण राऊत यांचा आपण सन्मान करत आहोत. सन्माननीय दिलीप शेठजी भोईर यांच्या शुभ हस्ते मायेची उबदार शाल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन त्याचा गौरव होत असताना धन्यवाद. मान्यवरांचा आभार. ऑडिओ कॉमेंट्री बॉक्स. दरम्यान आपण बघतोय धावसंख्या झाली ती 40 धावा, 40 रन्स ऑफ द स्कोअर बोर्ड. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण मैदानात बघतोय प्रसाद पाटील आणि त्याचा साथीदार संकेत. जय हनुमान धोकोडे या संघाचा खेळाडू संकेत म्हात्रे एक ऑलराऊंडर पद्धतीचा फलंदाज आहे. अतिशय जबरदस्त खेळाडू आहे, परंतु आज त्याच्या वाट्याला फक्त आणि फक्त 3च धावा असणार आहेत. बघूया तो कशा पद्धतीने पूर्ण करतोय. आणि गोलंदाजीच्या मार्कवर आपण बघतोय गोलंदाजीसाठी आलेला आहे गोलंदाज महेंद्र म्हात्रे. आणखी एक अनुभवी असा गोलंदाज नौकार प्रदीप स्पोर्ट्स नौकार संघाचा विलास पाटीलने आपला क्लास आत्ताच दाखवलेला आहे. महेंद्र म्हात्रे बघूया कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय. कारण पहिल्या मॅच मध्ये आपण बघितलं पहिल्या इनिंग मध्ये फलंदाजी करताना मात्र त्याला चांगला चेंडू होता आणि तेवढा चांगला समपूर्वक खेळून काढतोय. त्याला खेळ पुश करतोय. चेंडू एक धावासाठी तो ढकलतोय. तो पॉईंटच्या क्षेत्रामध्ये कमलाकर दादले त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत होता. एक धाव मिळते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 41 पर्यंत. 41 रन्स फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. ओनली 2 रन्स रिक्वायर्ड इन 10 डिलिव्हरीज. या ठिकाणी अतिशय अहोरात्र अशी मेहनत घेतली आदरणीय श्री दिलीप शेठ भोईर आणि त्यांच्या समवेत श्री साई जिराड मित्र मंडळ आणि त्याच समवेत साई महिला मंडळ साई जिराड महिला मंडळ यांनी सुद्धा अतिशय जबरदस्त कठोर मेहनत घेतली आणि त्याचं फळ बघतोय आपण या ठिकाणी कशा पद्धतीने या स्पर्धा आयोजन उत्कृष्ट पद्धतीने नटलेलं आहे. चांगला चेंडू होता. जोरकस मारण्याचा प्रयत्न फलंदाज चकतोय. फलंदाजाबरोबर यष्टीरक्षक मनीष भोईर सुद्धा चकतोय आणि पंचांचा इशारा येतोय ही एक आणखी अतिरिक्त धाव. अतिरिक्त धावांबरोबर जे विजयामधलं जे अंतर आहे ते मात्र समाप्त होतोय. चेंडू आणि जे धावा आहेत त्या दोन्ही संघांच्या धावा बरोबरीत येतात. आता केवळ एक धाव विजयासाठी आवश्यकता आहे ती श्राव्या सुजय मगर पुरस्कृत प्रसाद 11 अलिबाग ह्या संघाला. अतिशय दिमाखामध्ये हा सामना जिंकला जातोय असं वाटते, परंतु खरोखर अनिष्ट चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार बाईच्या रूपामध्ये आणखी एक झणझणीत असा चौकार मिळतोय आणि सामना समाप्त या ठिकाणी होतोय. आणि साव्या सुजय मगर पुरस्कृत प्रसाद 11 थळ प्रसाद 11 अलिबाग हा संघ मात्र विजयश्री पटकावून दिमाखामध्ये माघार परततोय. अतिशय जबरदस्त मॅच बघायला मिळेल अशी आशा होती, परंतु जो प्रथम फलंदाजी करताना प्रदीप स्पोर्ट्स नौकारचा संघ हा काहीसा फलंदाजीमध्ये अपयशी ठरला होता आणि त्याने फक्त आणि फक्त 42 धावा उभारल्या होत्या. लगेचच दुसरी मॅच सुरू करायची आहे. पंच जिराड RM सप्लायर्स जिराड विरुद्ध A3 सोगाव. जोपर्यंत पर्याप्त वेळ आहे तोपर्यंत मी फक्त 2 शब्द सांगू इच्छितो की रायगड पोलिसांच्या वतीने मांडवा सागरी पोलीस ठाणे यांनी जो एक चांगला प्रकल्प आयोजन केलेला आहे, चांगला उपक्रम लाभवलेला आहे, तो म्हणजे सायबर क्राईम विरोधात. अतिशय तरुणाईला मी मगापासून प्रत्येक जण सांगतोय की कोणत्याही प्रकारे अशा प्रकारे बळी पडू नका. सायबर क्राईमचे जे गुन्हेगार आहेत ते प्रत्येक नवीन क्लुप्त्या काढत असतात आणि तुम्हाला कोणत्या ना कोणत्या प्रकारे मोबाईल्सद्वारे ते फसवण्याचा प्रयत्न करत असतात. अशा फसवणुकींना बळी पडू नका. कोणताही अननोन क्यूआर कोड आहे तो स्कॅन करू नका. त्याचप्रमाणे कोणालाही आपल्या बँकेचे डिटेल्स देऊ नका. OTP बँक OTP आणि बँकच्या अकाउंटची तुमच्या संबंधित माहिती जी काय असेल ती तुम्ही गुप्त ठेवायची, ती कोणालाही द्यायची नाहीये. अशा प्रकारे आणि तुमचं असं असेल तर सोशल मीडिया अकाउंट्स आहे